अकोल्यात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस विभागानं विशेष मोटारसायकल रॅली काढली। या रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यात आली आहे। उडाण ही संकल्पना राबवून व्यसन विरोधात मोहीम सुरू केली आहे। पुण्याच्या रामोशी गेट परिसरात गुलाबी गँगच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, तर कोंढरे यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। भिवंडीमध्ये आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नांदी ठाणे फाटा कवाड नाका अंबाडी या रस्त्यांवर मोठे खड्डे झाले, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते। अपघातांचं प्रमाण वाढलंय। दरम्यान प्रशासनानं रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पालघरमध्ये नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलंय। वाढवण बंदर प्रकल्प मंजुरीनंतर सध्या वेगवेगळ्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। या सर्वेक्षणाला स्थानिकांनी विरोध केलाय। दरम्यान कोणताही सर्वेक्षणानं आणि कामं सुरू करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन सुरू करावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला। मुंबईतील वडाळा ते कासार वडवली मेट्रो 4, कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 मेट्रो गाड्यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला। या गाड्यांच्या कंत्राटाला 7,000 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे। कंत्राटदारावर 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असेल। पुण्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे। सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर साप्ताहिक गाडी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील विना तिकीट प्रवाशांकडून 3 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली। 16 जून ते 24 जून या कालावधीत 103 गाड्यांमधून तपासणी करण्यात आली आहे। त्यावेळी 984 विना तिकीट प्रवासी आढळले, त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला। नाशिकच्या गोदावरी नदीतील पुराच्या पाण्यात नागरिकांनी वाहनं धुताना दिसून आली आहेत। रामकुंडापासून ते दही पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात रिक्षा धुतल्या जात आहेत, तर काही महिलांचं कपडे धुण्याचा उपक्रम सुरू असल्याचं दिसून आलं। यावरून गोदा प्रदूषणमुक्त कशी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवडमध्ये देशी कट्टी बंदुकीची विक्री तसंच तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणात 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। त्यांच्याकडनं 5 देशी कट्टे, 20 जिवंत काडतूस आणि 2 मॅगझिन असा मुद्देमाल जप्त केला आहे। बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र सरकारनं उच्चाधिकार समितीसह तज्ज्ञ समितीची तातडीनं पुनर्रचना करावी अशी मागणी करण्यात आली आहे, तर तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटलांची नियुक्ती करावी असा ठराव संमत करण्यात आला आहे।